त्या स्वतः वैयक्तिक जी व्यक्ती जटाधारी आहे त्या जटाधारी व्यक्तीच्या त्या महिलेला आम्ही वैयक्तिक विचारतो, कोणी तिथं नसलं पाहिजे त्यांच्या घरातलं, की बाई तुला जटा सोडवायच्या आहेत का. जर तिचं जेन्युइन कारण असेल, काही कारण असतं, असे काही आम्हाला एखादी केस सापडते की मला सोडवायच्याच नाही कारण मला घरातल्यांनी त्यांनी बाजूला टाकलेलं आहे, मग हे देवाचं आहे, मला देवाचा आसरा आहे आणि मग तुम्ही सोडवू नका, माझ्यावर हे बंधन आणलेलं आहे, तर मग त्यावेळी आम्ही त्या बाईच्या जटा सोडवत नाही. पण त्या बाईच्या किंवा त्या फॅमिलीच्या जटा सोडवत असताना आम्ही त्यांचा कन्सर्न घेतो, महत्वाचा आहे. पण असं एखादी बाई जर म्हणत असेल सोडवा मला नाही सोडवायच्या, पण तिचं समुपदेशन हे करून तुम्ही नाही करत, बाबा हे कसं तू म्हणते ते कसं चुकीचं आहे. एक दोन वेळा आम्ही जाऊन येतो की बाबा तुझं सोडवायचे, मग त्यानंतर तयार होते. काही वेळा असं असतं की तिला कोणीतरी गैरसमज केला असतो, म्हणजे आम्ही तयारी करून जातो, आम्ही जीप करून गेलेलो आहे, सगळे विद्यार्थी घेऊन तिथे गेलेलो आहे, ती बाई म्हणते की मला जटा सोडवायच्या नाही. का बाई, तर त्यांचं कारण वेगळं असतं. कोणीतरी शेजारच्यानं सांगितलेलं असतं की बाबा ही जटा सोडवू नको, तुझ्या घरावर आपत्ती येऊ शकेल, कुणाला तर अपघात होऊ शकेल, साप निघू शकते, जटा महादेवाच्या आहेत, अमुक आहेत, तमुक आहे, काहीतरी सांगून त्याच्या डोक्यामध्ये असं भिनवलं जातं. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला समजतं की बाबा तिला जटा सोडवायच्या नाही, तर आम्ही परत तिथनं फिरतो. तर परत फिरल्यानंतर परत एकदा आम्ही जाऊन सांगतो की ही तुझी वैयक्तिक बाब आहे आणि त्याच्यामध्ये असं काही होत नाही. आम्ही अनेक जणांची त्यांचा संपर्क साधून देतो की जटा सोडवल्यानंतर काय होत नाही, आणि मग तिची खात्री पटल्यानंतर परत मग दुसऱ्या वेळी आम्हाला जायला लागतं आणि आम्ही जटा त्या सोडवतो. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.